नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास, आमची जबाबदारी. वेंगुर्ले तालुक्यातील वांगणी बागायतवाडी येथे समुद्र किनारी परप्रांतीयांकडून अनधिकृतपणे रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ओहळात भराव टाकून कांदळवन नष्ट करण्यात आल्याने स्थानिक मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला असून कासव संवर्धनावरही संकट ओढवले आहे. या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तक्रारी केल्यानंतर कांदळवन विभागाने पंचनामा केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. वेंगुर्ले तालुक्यातील वांगणी येथील बागायतवाडी जी मच्छीमारांची रहिवाशी असलेली वाडी आहे, या वाडीमध्ये परप्रांतीय लोकांनी काही जागा घेतलेली आहे आणि ही जागा घेताना त्यांनी समुद्राच्या बरोबर लागून मातीचं भराव टाकलेला आहे आणि त्यामध्ये कांदळवनसारख्या त्यासारख्या प्रजातीमध्ये येणाऱ्या झाडाची कत्तल केलेली आहे आणि हे दिवसाढवळ्या सुरू आहे. एकीकडे प्रशासन, सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांनी, स्थानिक नागरिकांनी कांदळवन एखादं झाड तुटलं, एखाद्या ठिकाणी वाळू भराव टाकलं तर ताबडतोब त्या ठिकाणी येतात. परंतु परप्रांतीय धनदांडकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. उलट येणाऱ्या पावसामध्ये या मच्छीमारांना, खरं तर हे वांगणी गाव आहे, हे कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या भरावामुळे त्या कासवांचं अधिवास नष्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मच्छीमारांना सुद्धा पावसामध्ये उधाणाचं पाणी ह्या मच्छीमारांच्या भरावामुळे या घरामध्ये येऊ शकतं आणि पारंपरिक जी पाण्याची वाट आहे ती पण या भरावामुळे बंद झालेली आहे. आणि प्रशासनाने ह्यावर योग्य कारवाई न घेतल्यामुळे हे मच्छीमार शिवसेनेकडे आलेत. मी तिथले आमचे जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी भेट दिली आणि या संदर्भात प्रशासनाने जर 1-2 दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र असं आंदोलन स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.